कोण म्हणतं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत? लॉ ऑफ अट्रॅक्शन 100% काम करतं. मॅनिफेस्टेशन 100% काम करतं. फक्त तुम्ही त्याचा कधी अनुभव घेतलेला नसतो. तुम्हाला जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल माहिती नसेल किंवा माहिती झाल्यानंतरसुद्धा तुम्ही डायरेक्ट मोठी उडी घेता. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी कधी मॅनिफेस्ट केलेल्याच नसतात. त्यामुळे तुम्हाला ह्यावरती विश्वास बसत नाही. कारण तुमच्या काही बिलीफ्स असतात, की हे होणार नाही किंवा हे शक्य नाही किंवा असं विचार केल्यानंतर मिळणं थोडंच शक्य आहे. असे जर तुमचे विचार असतील आणि तुम्ही तो विचार मनात ठेवून जर काही मॅनिफेस्ट करत असाल, तर तुम्हाला 100% त्यात रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही पहिल्यांदा सरेंडर केलं पाहिजेत किंवा ही पण एक अशी कला आहे, हे पण असं काहीतरी सिक्रेट आहे किंवा हा लॉ आहे. सिक्रेट किंवा कला म्हणण्यापेक्षा हा लॉ आहे, हा युनिव्हर्सल लॉ आहे. म्हणजे गरीब असो व्यक्ती किंवा श्रीमंत असो, चांगली व्यक्ती असो किंवा वाईट असो, कोणत्याही व्यक्तीबाबतीत, सजीव गोष्टीबाबतीत हा नियम लागू आहे. मग तुम्हाला ते पटो अथवा ना पटो, तुमचा विश्वास त्या गोष्टीवरती असो अथवा नसो. म्हणजे भलेही तुम्ही ह्या गोष्टींवरती विश्वास नाही ठेवला, की फक्त विचाराने आयुष्य थोडीच बदलता येतं. विचाराने काही गोष्टी आपल्याला थोडीच मिळतात. असं जर तुमचा विश्वास असेल, तर ते तुमच्यासाठी कधीच वर्क नाही करणार. पण तुम्ही जर स्वतःच्या आयुष्याबाबतीत निगेटिव्ह विचार करत असाल किंवा तटस्थ विचार करत असाल, म्हणजे चांगलाही नाही, वाईटही नाही, जे येईल तसं आयुष्य जगायचं आणि आपलं काम करत राहायचं, तरी तुम्हाला त्या पद्धतीनंच तुम्हाला अनुभव मिळणार. आणि जरी तुम्ही या बाबतीत निगेटिव्ह असाल, की असं काही नसतं, असं काही होत नसतं किंवा तुमच्या आयुष्याबाबतीत तुमचे विचार जर निगेटिव्ह असतील, की माझं आयुष्य खराब आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील, एखाद्या व्यक्तीविषयी, आपल्या लाईफविषयी, तर तुम्हाला त्या पद्धतीनेच त्या गोष्टी मिळत राहतील. तुमचं माइंडसेट तसंच असेल तर. कारण मॅनिफेस्टेशन हे प्रत्येकासाठी काम करतं. ते कोणाही व्यक्तीसाठी वेगळं-वेगळं काम नाही करत. प्रत्येकासाठी ते सेम रूल्स असतात त्याचे आणि सेम पद्धतीनंच ते काम करतं. मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्यासाठी खूप सोपं आहे. आपण त्याला खूप क्रिटिकल किंवा खूप अवघड करून टाकलेलं असतं. ते इतकं पण अवघड नाही आहे. आपल्याला अवघड इतक्यासाठी वाटतं कारण तुम्ही ते प्रयत्न करत राहता आणि तुम्ही त्याला डिटॅच होत नाही. खूप अटॅचमेंटनं ती गोष्ट तुम्ही पकडून बसता, की मी 8 दिवस केलं, 4 दिवस केलं, 15 दिवस केलं, पण ती होत नाही. तर तुम्ही त्याला पूर्ण अटॅच असता. तुम्ही त्याला सतत चेक करत असता, की अजून झालेलं नाही आहे, अजून झालेलं नाही आहे. तुम्ही जेव्हा एखादी टेक्निक करता मॅनिफेस्टेशनची, तेव्हा तुम्ही त्याला पूर्णपणे सरेंडर करायचं आहे. म्हणजे सोडून द्यायचं आहे. ते होणार किंवा झालेलं आहे या भावनेनंच ती गोष्ट करायची आहे. ते तुम्ही जर 3Dमध्ये सतत चेक करत राहिला, की अजून का झालेलं नाही आहे, अजून का दिसत नाही आहे मला माझं मॅनिफेस्टेशन, तर ते थोडंसं होतं, पण थोडंसं लेट होतं. कारण आपण चेक करत असतो ना. एकदा एखाद्या जमिनीमध्ये आपण एखादं बियाणं घालतो, तेव्हा आपण सतत रोज किंवा एका-एका तासानं आपण त्याला म्हणजे त्याच्यावरची माती काढून त्याला चेक करत नाही ना, की बाबा हे काम केलंय, नाही केलंय. आपण जे बी घातलेलं आहे ते उगवलंय किंवा नाही उगवलंय. हे आपण सतत चेक नाही करत, कारण आपल्याला पूर्ण विश्वास असतो. हा निसर्गाचा नियम आहे, की तुम्ही जमिनीची मशागत केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बी घातलेलं आहे, पाऊस पडलेला आहे आणि त्याच्या ग्रोथनुसार, जमिनीच्या कसानुसार किंवा जमिनीची जी पोत आहे, ज्या पद्धतीची माती किंवा ज्या पद्धतीचा त्याचा गुणधर्म आहे त्या मातीचा आणि पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही जसं पीक यायचं तसं ते येणारच आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी सतत चेक करण्याची काही गरज नाही आहे. त्याला एक ठराविक पिरियड द्यावा लागतो ती गोष्ट घडून येण्यासाठी. तेव्हा तुम्ही डेस्परेट होऊ नका. तर मला असं सांगायचं आहे, की तुम्हाला जर या गोष्टींवरती अजूनही विश्वास नसेल किंवा तुम्ही नवीन माझा हा व्हिडिओ बघत असाल, नवीन सबस्क्रायबर असाल किंवा नवीन कोणीतरी माझा हा व्हिडिओ बघत असाल, तर ना मी तुम्हाला प्रूफ सकट मी देऊ शकते, की तुम्ही हवी ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता. पण आता आपण जरा नवीन आहोत, आपल्याला जर यातलं नॉलेज नाही आहे किंवा हे कसं काम करतं हे माहीत नाही आहे, तर आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूयात. तर आपण पहिली पायरी याची कशी आहे हे आपण बघूयात. आपण ना 24 तासामध्ये एक गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे. छोटी ते छोटी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे. या आधीचा पण माझा एक व्हिडिओ होता. आपण डकवरती तो केला होता. बदक. येलो कलरचं जे डक होतं ना, त्याच्या खाली जर तुम्ही कमेंट जाऊन वाचली ना, तर तुमच्या लक्षात येईल, की हो हे काम करतं आणि तेही 24 तासाच्या आत. जर कोणाचे बिलीफ्स जर थोडेसे वेगळे असतील, की हे होईल किंवा नाही हे शंका असेल, तर थोडासा त्याला वेळ लागू शकतो. पण हे 100% वर्क करतं. कारण मी हे स्वतः आजमावलेलं आहे. मीच काय, बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टींवरती खूप काही मिळवलेलं आहे. तर आज आपण असंच एक चॅलेंज घेणार आहोत 24 तासाचं आणि आपण एक पुरावा देणार आहोत आपल्या सबकॉन्शियस माइंडला. स्वतःला आपण एक पुरावा देणार आहोत, की हो, हे काम करतं. कारण जेव्हा तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींवरती विश्वास बसायला लागतो ना, तुम्ही एखादं छोटं गोल ठेवलंय किंवा तुम्ही छोटी डिझायर ठेवली, एक छोटं एक्सपेरिमेंट करताय तुम्ही, की हे बघूयात आपण करून. आणि जेव्हा तुम्ही याच्यावरती काम करता आणि तुम्हाला ती गोष्ट मिळते, तुम्हाला प्रूफ मिळतं, की हो हे काम करतं.
तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यावरती, तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या ॲबिलिटीवरती, तुमच्या क्षमतेवरती तुमचा विश्वास वाढायला लागतो. मग तुम्ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी गोष्ट घेता. मग ती पूर्ण झाली की त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी गोष्ट घेता. असं करता करता तुम्हाला हवी ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मॅनिफेस्ट अगदी इझिली करायला लागता. पहिल्याच झटक्यामध्ये तुम्ही जर मोठं मॅनिफेस्टेशन ठेवलं आणि ते पूर्ण नाही झालं, कारण ऑलरेडी तुमचा विश्वास नसतो या गोष्टींवरती. तुम्ही टेस्ट आणि ट्रायल करत असाल आणि ती फार एकदम मोठ्या गोष्टीवरती करत असाल, तर तुम्ही तेवढी मोठी रिस्क घेऊ नका. तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवरतीच ट्राय करा. तर आज आपण असंच एक 24 तासामध्ये आपलं मॅनिफेस्ट होणारं एक आपण असंच एक चॅलेंज घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मी आता माझ्या व्हिडिओवरती जे मी बटरफ्लाय घेतलेला आहे पर्पल कलरचं, मी ते व्हाईट घेऊ शकले असते, ब्लॅक घेऊ शकले असते किंवा येलो घेऊ शकले असते. पण मोस्टली असे बटरफ्लाय दिसतात आपल्या आजूबाजूला कधी ना कधीतरी. त्याच्यामुळे मी असं काहीतरी वेगळ्या कलरचं, मी असं नाही म्हणत की तुम्ही पर्पल कलरचंच घेतलं पाहिजेत. तुम्हाला असं काहीतरी वेगळं कलर जर तुम्हाला अपेक्षित असेल, पिंक कलर किंवा कुठलातरी वेगळा कलर जो तुम्ही कधीच बघितलेला नाही आहे बटरफ्लायचा, किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला असं बटरफ्लाय, अशा कलरचा बटरफ्लाय कधी बघितलेलंच नाही आहे, फुलपाखरू कधी बघितलेलंच नाही आहे, तर तुम्ही तो कलर निवडायचा आहे किंवा ठराविक त्या कलरचा बटरफ्लाय तुम्ही चूज करायचा आहे. तर त्याचा फोटो तुम्हाला Googleवरती मिळेल. तुम्ही Googleवरती जाऊन तुम्हाला हव्या असलेल्या कलरचा बटरफ्लाय, म्हणजे पिंक बटरफ्लाय, पर्पल बटरफ्लाय असं टाईप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेस मिळतील. ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्या इमेजला, म्हणजे त्या फोटोला तुम्ही सतत बघायचं आहे काही सेकंद. तुम्ही पण त्याआधी तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही एका जागी शांतपणे बसायचं आहे आणि स्वतःला रिलॅक्स मोडमध्ये ठेवायचं आहे. दीर्घ श्वास घेणे, सोडणे हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे बटरफ्लायचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे, जो फोटो आहे तुमच्याकडे, तो तुम्ही बघायचा आहे की त्याचा कलर किंवा त्याच्यावर जर काही डिझाईन असेल तर, म्हणजे रेघा असतील, डॉट्स असतील किंवा अजून काही डिझाईन असेल त्याच्यावरती किंवा प्लेन असेल, जे काही तुम्ही फोटो घेतलेला आहे त्याप्रमाणे. तर ते बघायचं आहे तुम्ही. डोळे बंद करायचे आहेत. थोड्या वेळानंतर 1-2 सेकंद जाऊ द्यायचे आहेत आणि परत डोळे उघडून परत त्या इमेजमध्ये बघायचं आहे. ते बटरफ्लाय बघायचा आहे. तो त्याचा कलर, त्याचं जे काही म्हणजे आकार असेल किंवा त्याच्यावरची जी काही डिझाईन असेल ते परत बघायचं आहे. असं एक 2 किंवा 3 वेळा करायचं आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही डोळे बंद करायचे आहेत आणि व्हिज्युअलायझेशन मोडमध्ये जायचं आहे. म्हणजे इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की तुम्ही सेम टू सेम ते फुलपाखरू बघितलेलं आहे. सेम टू सेम त्याच कलरचा तुम्ही फुलपाखरू तुम्ही बघितलेला आहे किंवा तुम्हाला दिसलेला आहे. आणि हा 24 तासाचा एक्सपेरिमेंट आहे. ह्या 24 तासामध्ये तुम्हाला रिअलमध्ये एकतर बघायला मिळेल तुमच्या आजूबाजूला, कुठल्यातरी गार्डनमध्ये असेल, बाल्कनीमध्ये असेल, कुठेही तुम्हाला हे बघायला मिळेल. रस्त्यावरती असेल, कुठल्यातरी झाडांच्या ठिकाणी असेल किंवा तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती, एखाद्या बुक्समध्ये, एखाद्या खेळण्याच्या दुकानामध्ये किंवा कुठल्यातरी अशा ठिकाणी हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे तुम्हाला रँडमली येईल. तुम्ही ठरवून तुम्ही तिथे टाईप करून त्याला शोधून काढून बघायचं नाही आहे. रँडमली येईल हे. कारण तुमच्या RASनं ते तुम्हाला दाखवण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे. कारण तुम्ही त्याला ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते चॅलेंज दिलेलं आहे की मी हे बघितलेलं आहे फुलपाखरू. हे अमुक कलरचं हे फुलपाखरू मी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडनं, तुमच्या RAS सिस्टमनं बघितलेलं आहे आणि ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तुम्हाला येत्या 24 तासामध्ये, जर तुमचा पक्का गाढा विश्वास असेल तर 24 तासामध्ये, आणि जरी विश्वास नसेल तरी ॲटलीस्ट 24 तासाच्या नंतर एक थोडा वेळ तरी का असेना, पण ते तुमचं नक्की मॅनिफेस्टेशन होणार आहे. आणि हे तुम्ही छोटंसं एक्सपेरिमेंट आहे, तो तुम्ही नक्की करून बघा. आणि हवं तर तुम्हाला डकचा एक व्हिडिओ आहे माझा, त्याच्यावरती 10,000 व्ह्यूज आलेले आहेत. तर तुम्ही तेही जाऊन बघू शकता की त्याच्या खाली कमेंट वाचून की त्यांनी ते कसं मॅनिफेस्ट केलेलं आहे, त्यांना कसं ते दिसलेलं आहे. तर तुम्ही हा छोटासा एक्सपेरिमेंट करू शकता आणि तुम्हाला मी गॅरंटी देते, तुम्ही नक्कीच याच्यामध्ये हे तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार आहे आणि तुमचा या गोष्टींवरचा विश्वास अजून थोडा वाढणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्याच अशा कुठल्यातरी एखाद्या मित्राला, मैत्रिणीला किंवा पार्टनरला, कोणाला तरी तुम्ही हा व्हिडिओ सेंड करा. म्हणजे तुमच्यासोबत तेही ह्या मॅनिफेस्टेशनमध्ये हिस्सा घेतील, ह्या चॅलेंजमध्ये हिस्सा घेतील आणि तुम्हीही मॅनिफेस्ट करू शकता. याच्यावरचा तुमचा विश्वास वाढायला लागेल. थँक यू सो मच.